राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि रूप पाहता लोचन सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचन सुख झाले ओ साजनी रूप सुख जाए रूप सुख जाए विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी बहुत मननी बहुत सुकृताची जोडी मननी विठ्ठली तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा
हा माधव बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा विठ्ठल बलवा तो हा राम तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा सर्व सुखाचे आगर 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 सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे बाप रकुमा देवी वर बाप रकुमा देवी वर हा विठ्ठल बलवा विठ्ठल बलवा विठ्ठल बलवा विठ्ठल राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम पेटीचा आवाज कमीच करू नका पेटीचा आवाज वाढा थोडं थोडं नाही बस हरी एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत कोण जाणे कैशी परे पुढे उरी ठेविता कोण जाणे कैसे
रविता स्मरण कोण जाणे कैसे परे पुढे उरे ठेविता कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता कोण जाणे कैसे परी तुका मने अवघी जोडी ते आवडी चरणा ते तुका म्हणे आवडी ते आवडी चरणा तुका मने अवघी जोडी ते आवडी चरणाचे बोल जाणे कैसे परे पुढे उरे ठेविता म्हणे आवडी जोडी ते आवडी चरणाची कोण जाणे कैसी पुढे बार कुमाई 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 कुमाई बोला बोला बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार सुंदर जोडले आता हलूच नका असंच राहू या इकडे या
जाने कैसी पारी कौन जाने कैसी पारी कौन जाने कैसी पारी कौन जाने कैसी पारी कौन जाने कैसी पारी अब के धरू सुखंत अब के धरू सुपंत कोण जाने कैसी पारी कोण जाने कैसी पारी कोण जाने कैसी पारी कोण जाने कैसी पारी कैसी पारी कोण जाने कैसी पारी
सहाय्य करू एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ कोण जाणे कैसे परी पुढे उरी ठेविता अवघे धन्य होऊ आता स्मरविता स्मरण कोण जाणे कैशी परी पुढे उरी ठेविता तुका मने अवघी जोडी ते हे आवडी चरणाचे कोण जाणे कैशी परी पुढे उरी ठेविता पांडुरंगा करू नमो सद्गुरु थोडा याला घुमतोय थोडा मला वाटतं ट्रबल दिला तरी जमन थोडा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती बेस कमी करा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारो नियता तो पिता महाचा पिता लक्ष्मीचा भरतायशे मने वचन ऐका कमला वचन ऐका कमला वचन ऐका कमला आज रंकाची विनंती आज रंकाची विनंती कर जोडी तो कथे का
आपण असावे हे माझी विनंती एक एका सहाय्य करू जरा स्पष्ट करा अजून गोंगाट वाटतंय. अवघे धरू सुपंत कोण जाणे कैसे परी पुढे उरे ठेविता. प्रस्तुत प्राप्त प्रसंग भगवत सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वसंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये परमार्थ मार्गाला आपण लागल्यानंतर सामुदायिक पद्धत कशी असते आणि सामुदायिक पद्धतीने आपला फायदा कसा होतो, समाजाला कसं सामुदायिक पद्धत तारते, हे सामुदायिक पद्धतीचाच एक अभंग आहे हा. जगद्गुरु तुकोबरायांनी मित्रत्वाचं नातं समाजामध्ये टिकलं पाहिजे आणि याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे हा उपदेश या अभंगामध्ये तुकोबरायांनी केलेला आहे. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार. काय होते मला घुमतंय बरं का, माझ्या आवाजाला असं क्लिअर होईल असं करून द्या. पहिलं सुरुवातीला होतं ना तसं. हरी हां. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे आपल्या बारडगाव दगडीमध्ये लोक पंढरी टाकतात, पण आपली खरंच पंढरी आहे बरं का. लोक टाकतात पंढरी, आमच्या गावामध्ये पंढरी आहे, पण पंढरीसारखं वातावरण नसतं बरं का. ते टाकलेलं असतं, पण इथं खरंच आल्यानंतर पंढरी वाटते. बारडगाव म्हणजे पंढरी आहे. आपल्या बारडगावमध्ये पंढरीच चालू आहे. आणि या कार्यक्रमाचं मार्गदर्शन वैकुंठवासी संभाजी महाराज भोंडवे महाराज यांचं मार्गदर्शन आहे. हरिभक्तपरायण किसन महाराज, सुटके महाराज आणि पुढं माझं नाव दिसते आणि हरिभक्तपरायण बबन महाराज कदम सप्ताचे मार्गदर्शक आणि आपलं सगळे भजनी मंडळ. म्हणून भजनी मंडळाच्या या ठिकाणी साथीनं भजनी मंडळाशिवाय कार्यक्रम पार पडत नसतो. भजनी मंडळ आपलं चांगलं आहे आणि त्याच्यामुळे कीर्तनामध्ये जो वक्त्याला उत्साह निर्माण होतो तो कीर्तनाच्या साथीने होत असतो. म्हणजे आपले गावातील भजनी मंडळ, तळवडीकर भजनी मंडळ, बांबुराकर भजनी मंडळ आणि बारडगावकर भजनी मंडळ, हे सगळे भजनी मंडळाचे या ठिकाणी साथ आहे. आणि आपल्या किती वर्ष 52 वर्ष आहे आणि 52व्या वर्षातील आजची 3ऱ्या क्रमांकाची सेवा आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं माझ्या वाटलेलं आहे. आणि आपल्या बारडगाव हे गाव म्हणजे खूप असं जुनं पारमार्थिक आणि उत्साहात कार्यक्रम करणारं आपलं गाव आहे. स्तुती म्हणून नाही, पण वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थिती अशी आहे की पूर्वी आपल्या गावामध्ये सुरुवातीला परिसरामध्ये सप्ते नव्हते, त्यावेळी फार भव्य प्रमाणामध्ये आपला हा उत्सव चालू असायचा. श्रावण म्हटलं, पहिला आठवडा म्हटलं की बारडगाव, आणि बारडगावामध्ये खूप आनंद मिळायचा. आम्ही लहान असताना म्हणजे टाळकरी म्हणून आम्ही, टाळकरी कुठला आम्ही कुठंतरी कोपऱ्यात येऊन उभं राहायचो आणि मग आम्हाला मिळाली एखादी चाल तर मिळायची, पण ते चाल म्हणा बी घाबरायचो आम्ही. असं लटलट अंग कापायचं आमचं. म्हणजे असं जुना आपला उत्सव चालू आहे. आणि बारडगावमध्ये पूर्ण गावच आपलं परमार्थिक आवडीचं असल्यामुळे आणि सगळ्याला हौस असल्यामुळे कार्य केवढंही जोमाने करण्याची तुमच्याकडे कुवत आहे. म्हणजे बारडगाव आता भंडारा डोंगरावर तर बारडगावचंच नाव आगर ठिकाणी राहील. भंडारा डोंगरावर बारडगावचंच सगळ्यात जास्त देणगी बारडगावची. बारडगावचं नाव पुढे राहिलं
म्हणजे कुवत. तर आम्ही तर म्हटलं बारडगाव दगडी ऐवजी बारडगाव द्राक्षाचं करून टाका, आता नावच बदलून टाका, बारडगाव द्राक्षे असं आलं पाहिजे. एवढे मोठे कुवत परमार्थिक आपल्याकडे आहे. आणि म्हणून हा 3ऱ्या दिवसाचा आपला हा कार्यक्रम आहे. दादांनी, यांनी मंडळींनी, भजनी मंडळींनी सगळ्यांनी फोन केला आणि माझ्या वाट्याला ही तारीख आलेली आहे. संत जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग आहे. या अभंगामध्ये महाराजांनी अवघा शब्द वापरलेला 3 वेळेला अवघा शब्द आहे बघा. तर अवघा शब्द आला की तो आनंदवाचक शब्द आहे. अवघा शब्द कसा आहे? आनंदवाचक आहे. ज्या ज्या ठिकाणी अवघा शब्द आला त्या त्या ठिकाणी आनंद शब्द आला बघा. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन 3 लोक. अवघेची त्रैलोक्य, आनंदाचे आता. अवघा शब्द आला की आनंद शब्द येतो बरं का. भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद. अवघाची संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या. म्हणजे अवघा शब्द हा आनंद देणारा शब्द. अवघा शब्द आला की दिशा सांगणारा शब्द आहे. अवघ्या दशा येण्याची साधती, मुख्य उपासना सगुण भक्ती, प्रगटे हृदयीची मूर्ती, भावशुद्धे जाणून या. बीजानी फळ हरीचे नाम, सकळ कर्म सकळ धर्म, सकळ कळाचेही वर्म, निवारे श्रम सकळही. म्हणून अवघा शब्द या भंगामध्ये 3 वेळेला आलेला आहे. पहिल्या चरणात अवघा शब्द आहे, 3ऱ्या चरणात अवघा शब्द आहे आणि 4थ्या चरणात सुद्धा अवघा शब्द वापरलेला आहे. अवघा म्हणजे सामुदायिक, अवघा म्हणजे आनंद. आता सामुदायिक आपली पंगत आहे ती सामुदायिक आहे ना. मग सामुदायिकमध्ये फार किती आनंद आहे. एकट्यापेक्षा सामुदायिक. तुकाराम महाराजांना समाज आवडायचा, समाज एकत्र आलेला आवडायचा, म्हणून सामुदायिक पद्धत त्यांनी सांगितली. जिथं अवघा शब्द का, तर सामुदायिक पद्धत सांगितली. सामुदायिक समजा एखादं एकत्र कुटुंब आहे, मोठं कुटुंब एकत्र, तिथं किती आनंद असतो. ती सामुदायिक पद्धत असते. आणि ती सामुदायिक पद्धतीमध्ये विकास काय होतो ठरलेला असतो. सामुदायिकमध्ये विकास असतो. आपलं गाव एकत्र आलं, आपण पसायदान घेताना काय म्हणतो? सामुदायिक पसायदान. सामुदायिक सगळे एकत्र आलो की सामुदायिक पद्धत त्या ठिकाणी निर्माण होत असते. आणि तुकाराम महाराजांनी सामुदायिक विचार असावेत, सामाजिक विचार असावेत, याच्यासाठी या अभंगामध्ये महाराजांनी अवघा शब्द वापरलेले. अवघा बरं का. आता कलियुगाचा प्रभाव असा आहे की कलीचा प्रभाव पडल्यामुळे माणसाचं जीवन थोडं संकुचित झालेलं आहे. ते सामुदायिक म्हणत नाही, अवघं म्हणत नाही, माझं म्हणत राहतं. काय म्हणतं? हे माझं, ते माझं, घर माझं, दार माझं. प्रमाण सुद्धा असं एक आहे बरं का. माझं घरदार, माझा हा संसार, माझा कोण माझा होई थोर कोण आहे. माझे घरदार, माझा हा संसार, मज होणी थोर कोण आहे. हे माझं घर आहे, हा माझा संसार आहे आणि माझ्यापेक्षा मोठं कोणी नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे नाही. मग माझं म्हणत राहतो. माझं म्हणण्यापेक्षा माझं गाव म्हणावं, माझंच म्हणावं. पण काय म्हणायचं? आणि एखादा मोठ्या कुटुंबाचा करता असतो, तो म्हणतो माझं हे कुटुंब आहे. गावचा सरपंच म्हणतो माझं हे गाव आहे. तालुक्याचा काय होतो सभापती, आमदार म्हणतो तालुका माझा आहे. खासदार काय म्हणतो? जिल्हा माझा आहे. मुख्यमंत्री काय म्हणतो? राज्य माझं आहे. पंतप्रधान काय म्हणतो? देश माझा आहे. हे माझं म्हणण्यामध्ये मोठेपणा असतो बरं का. आणि माझं म्हणण्यात, आपलं म्हणण्यात संकोचितपणा असतो.
बरं का. व्यापक माझा शब्द आहे आणि माझा संकोचित शब्द आहे. आपल्याकडे संकोचित शब्द नको, व्यापक शब्द पाहिजे. एखादा माणसाला म्हटलं ना पैसा देता का, वर्गणी देता का, तो म्हणतो पैसा पैसा तर माझा परमेश्वर आहे. पैसा काय, पैसा मेरा परमेश्वर, पत्नी मेरी गुरु, बाल बच्चे साधू संतन सेवा किसकी करू. कोण आहे हे सगळं माझं माझं म्हणतो, व्यापक शब्द नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात की असं व्यापक असावं, व्यापक असावं. व्यापक आतमध्ये विकास दडलेला असतो. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आपण काय करू, एकमेकाला सहाय्य करू आणि चांगल्या पंथानं सगळे जाऊ. पहिल्या चरणामध्ये एका सहाय्य करून अवघे धरू सुपंत. एका देशानं दुसऱ्या देशाला सहाय्य करायचं, एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राला सहाय्य करायचं. तुकाराम महाराज म्हणतात एका सहाय्य करू. आपण म्हणतो माझं कुटुंब आहे, सरपंच म्हणतो गाव माझा आहे, आमदार म्हणतो तालुका माझा आहे, मी तालुक्याचा आहे, खासदार म्हणतो जिल्हा माझा आहे, मी जिल्ह्याचा आहे, मुख्यमंत्री म्हणतो राष्ट्र माझं आहे, मी राष्ट्राचा आहे, बरं का. आणि पंतप्रधान म्हणतो देश माझा आहे, मी देशाचा आहे. पण संत सांगतात जग आमचं आहे, आम्ही जगाचे. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव
जगात व्यापलेला देव माझा, म्हणजे संत जगाचा विचार करतात, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देशापुरते नाही, राष्ट्रापुरतं नाही, मग जगात, जग हे विश्वाची माझे घर, ऐशी मती जायची स्थिर, किंबहुना चराचर. संत हे जगाचा विचार करतात, म्हणून हे जग आमचं आहे, आम्ही या जगामध्ये आहोत, जग आमचं आहे, म्हणून एकमेकाला आपण सहाय्य करू. कारण एकाला सहाय्य केल्याशिवाय आणि समाजामध्ये त्या गोष्टी चालतच नाहीत. पहा तुम्ही आपलं शरीर घ्या, शरीर जे आहे ते पंचमहाभूताचं आहे, आणि पंचमहाभूताचं शरीर असं आहे की ती भूत पंचमहाभूत एकमेकाच्या विरोधातली. कशातली? पंचपा पाण्याचा अग्नीचा विरोध आहे. हा, अग्नी लागल्यावर काय करतो आपण? पाणी टाकतो की अग्नीला पाणी विझून टाकतो. हा, ढग आले आकाशामध्ये, आकाशामध्ये ढग आले, पाऊस पडणार आहे आणि सुटला वारा, वारा काय करतो? एखादा पाऊस थेट तिकडे नेऊन टाकतो. हा, आपल्या तिकडे ढग निघतात ना, आपण म्हणतो केवढ्याला ढग आले बा, केवढा लय पाऊस येणार आहे, ते वारा जे तिथून लोणावळा जे उचलतो ना, तर विदर्भातच नेऊन टाकतो त्यांना. हा, परस्पर हे भूत जी आहेत ते एकमेकाच्या विरोधातलीत, पण ही सगळी भूत पंचमहाभूत आपल्या शरीरामध्ये एकत्र आली. बघा, शरीरामध्ये एकत्र आलेत. महाराज म्हणतात पंचभूताचा गोंधळ, भूताचा गोंधळ, भूताचा गोंधळ, भूताचा गोंधळ, माझे तुझे, काय 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 माझे तुझे. पंचमहाभूत वेगळी वेगळीत आणि एकमेकाच्या विरोधातली, पण या शरीरामध्ये मात्र एकमेकाला सहकार्य करतात. मग शरीर चालण्यासाठी ते पंचमहाभूत, पृथ्वीचा काय भाग बरं का, तेजाचा काय भाग, आपाचा काय भाग, वायूचा भाग आणि आकाशाचा भाग, हे सगळे भाग आपल्या शरीरामध्ये आहेत बरं का. पृथ्वीचे 5 तत्व शरीरामध्ये, त्याला विषय पंचक म्हणतात, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध बरं का. आपाचे 5, त्याला कर्म इंद्रिय पंचक म्हणतात. तेजाचे 5 इंद्रिय, त्याला ज्ञानेंद्रिय पंचक म्हणतात. वायूपासून 5 प्राण निर्माण झाले, व्यान, अपान, समान, उदान आणि प्राण, याचे 5 उपप्राण आहेत. जसं सर्पचन, डेपोटी बरं का, उपप्राण, नाग, कुर्म, कल, देवदत्त आणि धनंजय, हे 5 उपप्राण आहेत. आकाशापासून 5 तत्व शरीरामध्ये, अंतकरण पंचक त्याला म्हणतात. अंतकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, हे सगळे वेगळे वेगळे, पण शरीरात मात्र एकमेकाच्या सहकार्याने चालतात. म्हणून तर आपलं शरीर चालतं बरं का. इंद्रिय सुद्धा वेगळी वेगळी सगळी, प्रत्येकाचं काम सुद्धा वेगळे, पण एकमेकाला सहकार्य करतात. बघा, डोळ्याचं काम काय आहे? फक्त पाहायचंच काम आहे ना. डोळ्याचं पाहायचं काम आहे, कानाचं ऐकायचं काम आहे, पायाचं चालायचं काम आहे. हे प्रत्येकाचं वेगळं वेगळं काम आहे, पण एकमेकाला सहकार्य करतात. हे इंद्रिय काय करतात? एकमेकाला सहकार्य करतात. बघा तुम्ही, एक प्रसंग असा असतो, एक रस्त्याने चाललेला माणूस आहे आणि रस्त्याच्याच कडेला आंब्याचं झाड आहे. ते आंब्याचं झाड आहे, त्याला फार मोठाले आंबे लागलेत. तो हापूस आंबा आहे आणि आंबे लागलेले, आणि नेमकं ते रस्त्याने चाललेला माणूस आहे आणि त्याला त्याचं सहज दृष्टी गेली ती आंब्याकडे दृष्टी गेली की त्याची मनात इच्छा काय निर्माण झाली? आंबा आपण खाल्लाच पाहिजे. आता पाहिला कोणी आंबा? डोळ्यानं पाहिला. इच्छा कोणाला झाली? मनाला इच्छा झाली. आणि मग आता बाकीचे म्हणले आता करतो सहकार्य तुम्हाला. काय पायाने चालत तिथपर्यंत नेलं त्याला. कुठे नेलं? पायाने सहकार्य केलं ना. आहे तुझं म्हणणं, चल पायाने सहकार्य केलं.
त्या ठिकाणी त्या झाड तोडला आंबा कुणी हाताने सहकार्य केलो, हाताने आंबा तोडला, हाताने तोडला आणि मग खाल्ला कुणी तोंडाने खाल्ला. रस कुठं गेला पोटात गेला. बघा किती सहकार्य केलं ते एकमेकाने. आणि आंब्याचा मालक होता तो सर्किट होता, त्याने पाहिला आंबा तोडलेला. हा तो पळतच आला, हे कुणाला विचारून आंबा तोडला. तो म्हणला मला खाऊ वाटलं म्हणून तोडला. त्यानं तरवाडाचा फोक काढण्याचे पाठी सपासप 4-5 ठोको मारलं. सांगा मार कुणी खाल्ला पाटील काय कारण आहे का? पण पोटात आंब्याचा रस घालण्यासाठी पाठीने मार खाल्ला. एवढं एकमेकाला सहकार्य करतात. शरीर म्हटलं की एकमेकाच्या सहकार्याने चालतं. जर डोळे 2 आहेत पण दृष्टी एक आहे बरं का, एकमेकाचं ऐकतंय ते एक दृष्टी, 2 भिन्न भिन्न दृष्टी नाहीत. कान 2 आहेत, ऐकण्याची क्रिया एक आहे, 2 ऐकत नाहीत. राशींच्या बाजारात 2 कानाने 2 ऐकल्या गोष्टी व्यवहार होत नाही. डाळ विकणारा बसला होता, तो म्हणायचा उत्तम डाळ आहे आणि स्वस्त लावलेली 40 रुपये किलो घ्या डाळ. त्याच्या शेजारी एक कान ऐकत होता डाळीचं आणि एक कान ऐकत होता शेजारी उभा राहिला होता उंदराच्या औषधावाला. तो म्हणायचा खाल्लं की मरतय आणि पटापट मरतय. एक म्हणायचा डाळ चांगली घ्या आणि एक म्हणायचा खाल्लं की मरतय. आता दोन्ही कानाने 2 गोष्टी ऐकल्या तर व्यवहार होत नाही. कान सुद्धा एकमेकाला सहकार्य करतात. ते कान काय करतात एकच ऐकतात. डोळे 2 डोळे दृष्टी मात्र एकच आहे. पाय 2 आहेत, चालण्याची क्रिया एक आहे. हात 2 आहेत, कर्म करण्याची क्रिया एक आहे. एक एका सहाय्य करू. हे शरीरात सुद्धा एकत्र राहून ते सहाय्य करतात. आता मशीन आहे बघा, मशीन सुद्धा एक पार्ट दुसऱ्या पार्टाला सहकार्य करतं. मशीन चालायचं म्हटलं की एक पार्ट दुसऱ्या पार्टाला सहकार्य करतं. सायलेन्सर आहे बघा, आणि काढा बरं पुंगळी त्यातली. सायलेन्सरची पुंगळी काढली की आवाज बदलतो का नाही? सायलेन्सरची पुंगळी काढली तर त्याचा आवाज बदलतो. सायलेन्सरची पुंगळी टाकली की आवाज बंद होतो. एक पार्ट दुसऱ्या पार्टाला सहकार्य करतं. माझ्याकडे HD गाडी होती दादा, आणि मी राहिलो किराणा दुकानाच्या पुढे उभा. गाडी होती चालू आणि त्याच्या पुंगळ्या काढल्या होत्या. ते भडाभडा वाजायचा. दुकानदार म्हणला महाराज थांबा, का मला पुढे तरी जा, नाही तर गाडी तरी बंद करा. गिरायक काय म्हणतं तेच कळा ना म्हटलं बरं का. ती नुसती पुंगळी काढली तरी त्याचा आवाज बदलतोय. एक पार्ट दुसऱ्या पार्टाला काय करतं सहकार्य करतं. एक एका सहाय्य करू. म्हणजे शरीर चालतं. गाव सुद्धा पूर्वी गावामध्ये आपल्या प्रत्येक कारागीर असायचा. गाव चालायचं म्हटलं की कारागीर असायचा. गाडगे घडणारा कुंभार, चपला संधारा चांभार बरं का, सोनं हे करून देणारा सोनार, लोखंडाचं का लोहार, सुतार, ही सगळी माणसं गावात असायची आणि ती एकत्र आली की आपला व्यवहार चालायचा. एक एका एकमेकाला ते साही असायचं. गाडी बांधायची म्हटलं तरी लोहाराकडे जावं लागायचं, सुताराकडे जावं लागायचं, लाकूड आणावं लागायचं. एक एकाला साही केलं की गाडी तयार व्हायची. म्हणजे गाव चालायचं म्हणलं की एक एकाला सहाय्य करत. आता कीर्तन आहे, कीर्तन सुद्धा एक एकाला सहाय्य केल्याशिवाय कीर्तन होत नाही. म्हणजे कीर्तनात सुद्धा काय लागतं, सगळे एकत्र येतात. सगळे एक वेगळे वेगळे एकत्र येतात कीर्तन, त्याच्याशिवाय ते चालत नाही. महाराजांचं प्रमाण आहे, गाते श्रोते आने पाहते, गाते श्रोते आने पाहते, Oh,
चालायचं म्हटलं तरी एक एका कीर्तनात कीर्तनकार पाहिजे, विषय चांगला मांडणारा पाहिजे, विषय चांगला मांडणारा पाहिजे, श्रोता सुद्धा चांगला ऐकणारा पाहिजे, गाणारे चांगले गाणारे पाहिजे, वाजणारा चांगलं वाजणारा पाहिजे, पेटी मासाला चांगली साथ करणारा पाहिजे, आणि ज्या ज्या वेळी विठ्ठल विठ्ठल म्हणते सगळ्यांनी भजन म्हणायला पाहिजे. म्हणजे सगळं लागतं, एक एका सहाय्य करू, त्याच्याशिवाय कीर्तन चालत नाही. कीर्तन चालायचं बोले एवढं लागतं. आणि मग जसं श्रोता पाहिजे, वक्ता पाहिजे आणि विषय तसा पाहिजे. म्हणजे वक्त्याचा विषय बी चांगला पाहिजे, कीर्तनकार बी चांगला पाहिजे आणि ऐकणारा सुद्धा चांगला पाहिजे. हे तीन एकत्र आल्याशिवाय कीर्तन मी होत नाही ना. बघा तुम्ही, म्हणजे सण स्रोत आणि संपत्ती बरं का, हे तिन्ही एके ठाई येते. म्हणजे सण पाहिजे, पाहुणा बी आला पाहिजे आणि घरात करायला काहीतरी पाहिजे बरं का. हे तिन्ही एकत्र आलं की मग सण चांगला होतो. सण पाहिजे, पाहुणा आला पाहिजे आणि घरात करायला काहीतरी पाहिजे. हे तिन्ही एकत्र येत नाही. काही वेळा सण आहे तर पाहुणा येत नाही, पाहुणा आला तर सण नाही, आणि सण आणि पाहुणा आला तर घरात करायला काय नाही. असं तिन्ही येत नाही. उदक अग्नी धान्य झाल्या गडे पाक, एकावर एक कामा नाही. आता स्वयंपाक करायचं म्हटलं की उदक म्हणजे काय पाहिजे, पाणी पाहिजे, धान्य पाहिजे, उदक अग्नी आणि अग्नी पाहिजे, त्याच्याशिवाय स्वयंपाक होत नाही. आणि करणारा बी पाहिजे, त्याच्याशिवाय स्वयंपाक होत नाही. नवरा बायकोची भांडणे झाली आणि ती म्हटली करा, मी स्वयंपाकच करणार नाही. तो मला नको करू, मला येत नाही काय, मी करतो ना म्हटला. आणि मग त्या नवरा बायकोच्या भांडणामध्ये मालकाला चहाची वेळ झाली होती, तो मला चहाच करतो म्हणला. आणि मग त्यानं काय केलं, पुस्तक काढलं त्याचं स्वयंपाकाचं, पाकशास्त्राचं पुस्तक काढलं आणि चहा कसा करावा असं त्याच्यात होतं. वर काय होतं, चहा कसा करावा, बेसन कसं करावं, भाजी कशी करावी, त्याच्यात होतं चहा कसा करावा. आणि मग त्यानं स्टोववर पातेलं ठेवावं बरं का, स्टोववर पातेलं ठेवावं आणि त्याच्यामध्ये साखर इतकी टाकावी, इतकी चहा पावडर टाकावी, इतकं दूध त्याच्यामध्ये टाकावं. जर तुम्हाला दूध नसलं म्हणतं तर कोरा प्या, पण हे असं करावं. आणि त्याच्यामध्ये असं केल्यानंतर चहा होतो बरं का. आणि मग त्यानं काय केलं, सगळं टाकलं त्याच्यामध्ये, पातेलं मांडलं, त्याच्यात पाणी टाकलं, दूध टाकलं, चहापत्ती टाकली, साखर टाकली आणि 15 मिनिटं बसला, पण चहा काय तयार होणार. बायको आली म्हणले झाला का चहा, तो म्हणला चहा होईलच ना. म्हणला ह्याच्यात काय खोटं लिहिलं का, म्हणले स्टोव पेटवला का. आणि मग ह्याच्यात त्यांना आलं स्टोव पेटवायचा. तो म्हणला ह्याच्यात लिहिलेलंच नव्हतं, म्हणजे एवढं कळत नाही का स्टोव पेटवायचे. विठाला हे तिन्ही एकत्र झाल्याशिवाय चहा होत नाही बरं का. तसं कीर्तनामध्ये वक्ता, श्रोता आणि विषय पाहिजे. व श्रोता सुद्धा तेवढा तत्पर पाहिजे, वक्ता सुद्धा तसाच पाहिजे, विषय सुद्धा तसाच पाहिजे. टाळकऱ्याने मन लावून साथ केली पाहिजे, त्याच्याशिवाय कीर्तन उठत नाही, त्याच्याशिवाय मग कीर्तन पडून जातं. हे सगळं लागतं. सामुदायिकपणा याला म्हणायचं, याला काय म्हणायचं, एक एका सहाय्य करू. नाही तर वक्ता, काही वेळेला वक्ता चांगला असतो तर श्रोता चांगला आहे, काही वेळेला श्रोता चांगला आहे तर वक्ता चांगला नाही, काही वेळेला वक्ता आणि श्रोता चांगला आहे तर विषय चांगला नाही, काय विषय चांगला आहे तर वक्ता चांगला आहे. म्हणजे असं घडतं. म्हणजे काही वेळेला हे घडतं. कीर्तनाचं, कीर्तनकाराचं कीर्तन चाललेलं आहे आणि श्रोता जो होता ना, तो श्रोता इतका रडायला लागला, एक श्रोताच रडायला लागला, इतका रडायला लागला. ते कीर्तनकार होते दयानंद महाराजसारखे दाढीवाले बरं का. आणि ते इतका श्रोता रडायला लागला. श्रोता रडायला लागल्यावर त्यांना असं वाटलं कीर्तनकाराला, बस आपल्या जन्माचं सार्थक झालं कीर्तन क्षेत्रातलं का. असा श्रोता भेटला की पहिल्यापासून शेवटपर्यंत रडतोय म्हणले. कीर्तन संपल्यावर ते महाराज त्याच्या जवळ गेले, थांबा म्हणले तुमच्या पाया पडतो. म्हणले का, म्हणले असा श्रोता मला भेटलाच नव्हता अजून, इतका खास ऐकणारा श्रोता मला भेटला नव्हता. तुमच्या कीर्तन होईपर्यंत डोळ्याचं पाणी तुटलं नाही, इतका विषय तुम्हाला कीर्तनाचा आवडला. तो म्हटला नाही नाही तसं नाही. म्हणला काय झालं, म्हटला परवा बोकाड मेलं म्हणलं माझं. काय झालं, बोकाड मेलं म्हणला. आणि मग काय झालं, ते म्हणले बोकडाला होती दाढी माझ्या, आणि तुमची दाढी हल्ली की बोकडात ध्यान व्हायचं म्हणलं.
तुमची दाढी हल्ली की बोकडा देण व्हायचं म्हणला, तू तो हुंद काय यायचा मला. कीर्तनकार म्हणले बस असे श्रोते भेटावेत. आता काही वेळेला श्रोता चांगला आहे तो वक्ताच असा असतो. एक माणूस पाय पसरून बसला, शेजारचा म्हणला ए कीर्तनात पाय पसरून बसतात का म्हणलं. तो म्हणला बसत नाही, झोपला असतो म्हणला. मला का सांगतोय तसा म्हणला, कीर्तन सांगतोय तसा म्हणला, झोपू का म्हणला. काही वेळेला श्रोता चांगला असतो तो वक्ता असा असतो, काही वेळेला वक्ता असा आहे तर श्रोता असा नसतो, काही वेळेला दोन्ही चांगले तर विषय चांगला नसतो. हे सगळं एकत्र करायचं म्हणलं की सगळं एकमेकाला सहाय्य करणारं लागतं. एक एका सहाय्य करू अवघे एक एकाला सहाय्य करू अवघे धरू सुपंत. एकमेकाला सहाय्य केल्याशिवाय आणि कार्य पार पडत नसतं बरं का. आणि एक प्रमाण असं आहे, एकदा कश्यप ऋषींच्या पत्नी दोन, एकीचं नाव दिती आहे आणि एकीचं नाव आदिती आहे बरं का. तर दितीला सगळे दानव झाले आणि आदितीला सगळे देव झाले. देव आणि दानव हे सावत्र भाऊ, देव आणि दानव सावत्र भाऊ. पुढे काही काळानं दैत्य जे होते, दानव जे होते ते सतत उदास राहायचे, दुःखी राहायचे. आणि इकडे देव जे होते ते सुखी राहायचे आणि समाधानी राहायचे. त्या दैत्याने एक दिवस ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं आम्ही तर सावत्र भाऊ म्हणजे तुमचेच नातू आहेत म्हणले, आम्ही ब्रह्मदेवाचेच नातू. कश्यप सृष्टी निर्मितीचा कश्यपाला अधिकार दिला होता आणि ब्रह्मदेव सृष्टीचा निर्माता आहे. त्यानं सांगितलं आम्ही तुमचे नातू असताना सुद्धा हे सुखाने जगतात आणि आम्ही मात्र सतत दुःखी असतो. याचं कारण काय ते ब्रह्मदेवानं सांगितलं. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही दिपाळीला माझ्याकडे जेवायला या. दिपाळीला दैत्य आणि दानव जेवायला आले. ब्रह्मदेवानं सांगितलं स्वयंपाक फार चांगला केलेला आहे आणि तुम्ही जेवताना असं जेवायचे. आता तुम्हाला मी एक आठ घालतो बरं का. हाताला मी कामट्या बांधणार आहे, इथं हाताला कामट्या बांधायच्यात आणि कामट्या बांधून जेवण करायचे आणि अर्धा तासाची वेळ आहे म्हणले. मग ते म्हणले असं करा पहिला मान आम्हालाच द्या. दैत्य म्हणले तुम्हाला पहिला मान, अर्ध्या तासात तुम्ही जेवण करायचे पण हाताला मात्र कामट्या बांधलेल्या राहतील. आणि मग हे जेवायला बसले पण कामट्यामुळं काय होतंय हात लवत नाही. हात नाही लावला म्हणजे वर फेकायचा लाडू आ करायचं बरं का. भात वर फेकायचा, कोणाच्या डोळ्यात जायचा, कोणाच्या नाकात जायचा, कोणाच्या कानात जायचा. ते अन्न काय नेमकं तोंडात पडते का. अर्धा तास झाला, घंटी वाजली. घंटी वाजल्याबरोबर जेवण बंद झालं त्यांचं, तुमची मुदत संपली. ते म्हणले आता बसवा देवांना, आता त्यांची मजा बघतो म्हणले आम्ही. मग देव बसतानाच असे बसले की 63 अंकामध्ये बसले. 63 म्हणजे समोरासमोर. आणि हे बसताना 36 अंकात बसले होते. बसताना कसे बसले 36 अंकात आणि देव बसताना 63 अंकात बसले. समोरासमोर पंक्ती धरल्या, कामठी बांधल्या. पण सुरुवात झाली वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घे जीवन करी जीवित्व आहे पूर्ण ब्रह्म उदर वर्णनो हे जाणी जे यज्ञ कर्म पुंडली गवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव रावणा राज्य घरी बसलेले म्हणते इतक्या लवकर ओरखलं काय. अशी फसवणूक होऊ शकते एखाद्या वेळी. कारण जेवायला बसले, देव जेवायला बसले. देवांनी कशी पद्धत सुरू केली, आपल्या ताटातला घास घ्यायचा आणि पुढच्याच्या तोंडात घालायचा. एकमेक
सुखे घालू बाई नाही वैकुंठी गाई देवाई सुखे घालू बाई सुखे घालू एकमेका देऊ मुखी आणि सुके घालू हुंबरी. यानं पुढच्याच्या तोंडात घास घालायचा, त्यानं त्याच्या पुढच्याच्या तोंडात घास घालायचा. 15 मिनिटात जेवण संपलं आणि पोटही भरलं. पहिल्यांनी वर फेकीत राहिले आणि पोट एकाच सुद्धा भरलं नाही. पहिल्यांनी स्वतःचा खाण्याचा विचार केला आणि या देवांनी काय केलं, एकमेकाच्या मुखामध्ये घालण्याचा प्रयत्न केला. तुकाराम महाराज म्हणतात असं एक एका सहाय्य करू, एक एकाला सहाय्य करू आणि सहाय्य करून काय करू, अवघे धरू सुपंत. चांगला पंथ आपण धारण करू, चांगल्या पंथानं आपण जाऊ. आता पंथ म्हटलं की अनेक पंथ या जगामध्ये निर्माण झाले, अनेक पंथ निर्माण झाले आणि अनेक साधू निर्माण झाले, बुवा निर्माण झाले आणि सगळे डुप्लिकेट बरेच निर्माण झाले आणि त्यांनी पंथ निर्माण केला. त्यानं आपापला पंथ निर्माण केला आणि मग ते पंथ निर्माण करताना समाजात आकर्षित करण्यासाठी मग त्यानं जाहिरात करायची, आमचे महाराज असे आहेत, आमचे महाराज असे आहेत, अशी जाहिरात करायची. लोक तिकडे जातात आणि त्याच्यात फसतात लोक. बरं का, काय काय तर बोलले, आमचे महाराज काहीच खात नाहीत. बरं का, काहीच खात नाहीत. हा, आमचे महाराज काही खात नाहीत, आमचे महाराज गुहेच्या बाहेरच निघत नाहीत, आमचे महाराज पाण्याच्या बाहेरच निघत नाहीत, आमचे महाराज 3-3 वेळा आंघोळ करतात. हे जाहिरात करतात लोक. महाराज म्हणतात हे पंथ अनेक झाले आणि तुकाराम महाराजांनी त्या काळात असे हसूड ओढला त्यांच्यावर. काय सर्प खातो काय सर्प खातो अन्न, काय बकाचे ते ध्यान. तुकाराम महाराज म्हणले सर्पही अन्न खात नाही. म्हण त्याला म्हणा साधू, त्याला साधू म्हणता का. बगळा नदीच्या काठाला एका पाया उभा राहिलेला असतो, डोळे झाकून उभा राहिला असतो का, म्हणा त्याला साधू. बारकाले मासे येत नाही जवळ येत तोपर्यंत, मोठा जवळ आला की डोळं उघडून उचलून घेऊन जातो बगळा. मग बगळा एकांतात बसतो, त्याला साधू म्हणा. काय उंदीरनं 10वी बिळी आणि राख न लावी गाडव गुहेत राहतो म्हणल्या. तुकाराम महाराज म्हणले अरे मग उंदर सारखे बेळातच राहतात, घुशीन, त्यांना बी साधू म्हणावं लागेल. एखादा म्हणलं नाही नाही, आमच्या महाराजांनी सगळ्या अंगाला राखच लावली मसनवट्यात जाऊन, आमचे साधू फार मोठे. तुकाराम महाराज म्हणले गाडव तर सारखं राखतच लोळतं, त्याला साधू म्हणतं का. ते म्हणले पाण्यातच राहतात. अरे मगर सुसर पाण्यातच राहतात, त्याला साधू म्हणता का. आणि कावळे तर 3-3 वेळा शिद्धे टाकला आंघोळ करतात, मग त्यांना साधू म्हणता का, साधू म्हणता. हे पंथ अनेक निघाले, अनेक पंथ निघाले. महाराज म्हणतात अवघे धरू सुपंथ, चांगल्या पंथानं आपण जाऊ. पंथ अनेक निघालेत आणि प्रत्येक पंथ हा माणसाचा बुद्धिभेद करतो, बुद्धिभेद करतो. बरं का, चांगला पंथ कोणता, सुपंथ कोणता हे सांगतो. अगोदर पंथ कसे बुद्धिभेद करतात. बरं का, वेगळे वेगळे पंथ आहेत, वेगवेगळ्या पंथाचा वेगळा वेगळा आचार शिकवतात. काय काय तर म्हणतात आमच्याकडे या, काही खान काही प्या, हे आमच्या पंथात या, तुमच्या पंथात येऊन काय करायचे. मग साधू संतांनी सांगितलेला पंथ आहे तो कसा आहे, फार कटाक्ष पंथ, शुद्ध पंथ आहे. तो पंथ कोणता, ज्ञानेश्वर महाराज ज्या पंथाने गेले तो पंथ म्हणतात. वेद मार्गे मुनी गेले
पंत सर्व निरसना चालत वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चाललो नकळीची विसांदा म्हणून उघड बोललो चालता धनुर्धारी तरंगाकारी हरपलो आणि ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो असा पंथ आहे. आणि हा पंथ जरी आपल्याला कठीण वाटला तरी आपलं कल्याण करणारा असतो आणि काही सोपे वाटले ना तरी आपलं वाटोळ करणारे असतात बरं का. असे काही पंथ निघाले जगामध्ये सोपे दिसतात पण आपली वाट लावणारे असतात बरं का. एक माणूस एक उदाहरण आहे. अत्तरच्या दुकानात एक माणूस गेला अत्तरच्या दुकानात आणि अत्तरच्या दुकानात गेला तो म्हटला दुकानदार काय करत होता बाटल्या भरीत होता आणि ते अत्तर फार महाग होतं. त्या दुकानाच्या बाहेर असा सुवास येत होता त्याचा त्या गल्लीत सगळ्या असं सुगंधी होतं ते सुगंधालय बरं का. आणि तो दुकानदार बाटल्या असं ओतीत होता. याला वास आल्यावर गिऱ्हाईक जरा चवचल होतं ते गेलं तिथं. ते म्हटले दुकानदार बाटली केवढ्याला आहे अत्तरची. त्यानं अत्तरची बाटली नाही 70 रुपयाला आहे. तो म्हणला 70ला ही काय पद्धत झाली का म्हणला 70ला नाही हे 11 रुपयाला देऊन टाका म्हणला. 11 रुपयाला म्हणलं तर दुकानदाराला इतका राग आला त्याचा ते अत्तर भरता भरता सांडलं त्याच्याकडून अत्तर ते येडं वाकडं त्यानं भरलं आणि बाहेर आला असता त्याचं गचुंडच धरलं त्याने कोणाचं त्या गिरायकाचं. राग आला त्याला देऊ का कांठाळी ठेवून म्हणला हा आणि त्याच्यात थोडा हळूच हाणली बी त्याने काय इथं कानापाशी हाणलं आणि ते गिरायक काय केलं मग ते चवचल होतं ती कुणाचा मार खाणारच होता असं हे होतं काय लय हिन होतं बरं का. असं ते लय मार खाण्याला काय वाटत नसतं कोणी हाणलं तरी बरं का. आणि मग ते उतरलं खाली. ते पुढं एक म्हातारी स्वयंपाक करत होती आपले आणि स्वयंपाक करताना तिने पाहिलं म्हणले या विनाकारण म्हणले या बाबाला हाणलं बरं का म्हणले या दुकानदाराने. याला काय कळतच नाही. त्या म्हातारीला दया आली हो आणि म्हातारी आली ना तिथून उठून आली म्हणले बाबा का रे हाल तुला हाणलं. तो म्हणला काय नाही मी 11 रुपयाला मागितली म्हणला ते 70 रुपयाला बसली म्हणले. बाबा तुझ्या तोंडात चांगली बसली म्हणले हां मला दया आली तुझी म्हणले आणि तोंडावून हात फिरवला. आता तोंडावून ज्या म्हातारीने हात फिरवला ना ती तवा खाली ठेवून आली होती. तवा खाली ठेवला आणि तिच्या हाताला जे लागलं होतं ना काळं होतं हे तोंडावून हात फिरला ते अख्खं तोंड काळं झालं. आणि अत्तरवाल्याने कांठाळी दिली दिवसभर सुगंध येत होता. अत्तरवाल्याने गचुंड धरलं दिवसभर सुगंध येत होता आणि म्हातारीने तोंडावून हात फिरला सगळं तोंड काळं झालं बरं का. हे जे पंथ आहे संतांनी जो सांगितलेला पंथ आहे तो असा अत्तर सारखा आहे आणि दुसरे पंथ आहेत ना म्हातारीने काळं केल्यासारखं आहे. विठ्ठल बुद्धिभेद करणारे पंथ अनेक आहेत. महाराज म्हणतात बुद्धिभेद अनेक पंथ करतात. वर भगवा झाला नामे हा वर भगवा झाला नामे अंतरी वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे त्याला म्हणून जगे विठ्ठल म्हणा बाधू बर का. मार्ग दावून गेले मार्ग दावून गेले मार्ग दावून गेले मार्ग दावून गेले साल डबल आली. दादा हेच म्हणा ह्याच्यात दुसरी करतो मी. मार्ग दावून गेले गजाने दे संत दया दे संत ओ दयानिधि
तो दयानिधी संत कोणाची पंथाचा मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही या पंथाने चालत गेला. आता कोणता पंथ आहे तर वारकरी पंथ आहे बरं का. वारकरी पंथामध्ये कुठल्याच प्रकारचा अडथळा नाही. बाकीचे अनेक पंथ आहेत पण ते माणसाला दिशाभूल करणारे पंथ आहेत. माणसाची दिशाभूल करतात. दिशाभूल करणारे पंथाने तुकाराम महाराज म्हणतात आपल्याला जायचं नाही, सुपंथानं जायचं, चांगल्या पंथानं जायचं. ध्यानात ठेवायचं आपला पंथ थोडा कठीण वाटला तरी तो सोडायचा नाही. अत्तरसारखा आहे तो, जीवनात सतत सुगंध देणार आहे. आणि दुसराच सोपा वाटला तरी ते तोंड काळं करणार आहे बरं का, त्या म्हातारीच्या तव्याच्या काळ्यासारखं. म्हणून सुपंथ अवघे धरू सुपंथ, चांगला पंथ धरू आपण, नाही ते बुद्धिभेद करणारे पंथ. नवीनच सासरवाडीला निघालेला एक माणूस आहे बरं का. सासरवाडीला निघाला. सासरवाडीला निघाल्यानंतर बोहळा होता, जरा जावाई जरा बोहळा होता. जावाई 2-4 प्रकार आहेत. बोहळा जावाई, धूर्त जावाई बरं का, शहाणा जावाई, मूर्ख जावाई, असे जावाई 4 प्रकार आहेत. बोहळा, धूर्त, धूर्त जावाई असतात. इकडं राहून तिकडे सासरवाडी जमीन ऐकतात बरं का, त्याला धूर्त जावाई म्हणायचं. इकडं राहून तिकडे ऐकलं त्याने बरं का. धूर्त जावाई, शहाणा जावाई, मूर्ख जावाई आणि बोहळा जावाई. हे बोहळं होतं. सासरवाडीला निघालं. सासरवाडीला निघालं आणि त्याला सांगितलं, आईला विचारलं मी पहिल्यांदा सासरवाडीला चाललोय, कसं जायचं. आई म्हणले बाळ असं जायचं असतं, लपत छपत जाय, जरा असं काय करायचं, लवून, असं लवून जायचं म्हणले. हां लवून जायचं आईने सांगितलं. आणि मग लवतच निघाला तो. लवून निघाला पण एकाच शेतकऱ्याची कणस चोरीला जात होती आणि ते नेमका माळ्यावर बसलेला होता आणि हे लवून असा असा लवत लवत चालला होता. ते शेतकरी माळ्यानं उतरला, म्हणला परवा यानेच कणस नेलेले दिसतात म्हणलं, आणि धरलं हाणलं त्याला. तो म्हणला का हाणतराव, मला मी सासरवाडी चाललोय. अरे मग सासरवाडी चाललं असं जातात का म्हणला. मग का हा हो करीत जा ना, म्हणजे पाखरं उठतात म्हणला. पुढं निघाला. पुढं नेमकं पारद्याने ते फासं लावलं होतं आणि हाराने नेमका गोताय टायमाला हा म्हणला, हा म्हणला, असंच हारण पण माघारी पळून गेलं आणि त्या पारद्याने चोपलं त्याला. म्हणला तो म्हणला का अंतराव, मला मी सासरवाडीला चाललोय. अरे म्हणला मग असं नाही म्हणायचं, मग अशीच गुत म्हणायचं म्हणलं. पुढे गेला तर गावाजवळ गेला, चिखलात गाडी गुतली होती. चिखलात गाडी गुतली होती आणि मग ते वैतागून गेली ती माणसं गाडी काढता काढता. हा तिथं गेला, अशीच गुत. त्या गाडीवानाने दिला ठोका ठेवून त्याला. का अंतराव सास, अरे मग असं कुठं म्हणतात का म्हणलं, अशीच गुत. तो म्हणला आता काय सांगावं, म्हणला कसं जावं तेच कळत नाही. हे बाकीचे पंथ बुद्धिभेद करणार आहेत, असेच करतात, असे पंथ आहेत. महाराज म्हणतात सुपंथाने आपण जाऊ, ज्या पंथाने बरवा संत समागम धरावा, बरवा संत समागम बरवा, उत्तम कीर्तीचा ठेवा, पंथ तो सुपंथे चालावा, उगवा निगाड. आणि अशा चांगल्या पंथाने आपण जाऊ. तो कोणता पंथ आहे महाराज म्हणतात, तो वारकरी पंथ आहे. वारकरी पंथामध्ये वारकरी संप्रदाय हा अनादी आहे, वेद बोधित आहे, संतांनी अंगीकारलेला आहे आणि फल देणारा आहे. याला सुपंथ म्हणतात. याला काय म्हणतात, सुपंथ. आणि एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. आता आपण जे हा सप्ताह करतोय, आपण जे एकत्र येतोय, हे कोणता पंथ आहे, वारकरी पंथ आहे. वारकरी संप्रदायाला म्हणायचं. आणि वारकरी संप्रदायाची काही तत्व आहेत बरं का. याला 5 तत्व आहेत. 5 कोणती. या वारकरी संप्रदायामध्ये देव आहे, संत आहेत, तीर्थक्षेत्र आहेत बरं का, देव संत ग्रंथ आहेत आणि साधना आहे. या 5 गोष्टी या संप्रदायामध्ये आहेत. या देव कोणता आहे, या वारकरी संप्रदायाचा देव आहे तो हा विठोबाने
आहे तो हा विठोबा, तो हा विठ्ठल. बरोबर. आपली दिंडी जाते ना पंढरपूरला, हा पांडुरंग परमात्मा आहे. ते ऐका पंढरीचे महिमान, रावळी तितकी प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. तिथं सगळं देव आहे. आपण पंढरपूरला जातो म्हणून आपलं देव कोणता आहे? पांडुरंग परमात्मा. बर, आपले ग्रंथ संत कोणते आहेत? ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, निळोबारायपर्यंतचे. कुठून? ज्ञानेश्वर महाराज पासून नामदेव महाराज, सावता महाराज, गोरोबा काका, ही जी परंपरा आहे निळोबारायपर्यंत आपले संत आहेत. बरं का, हे आपले संप्रदायाचे संत आहेत. देव पांडुरंग आहे, संत हे आहेत. ग्रंथ कोणते आहेत? ज्ञानेश्वरी, गाथा, सगळ्या संतांचे अभंग, सगळे अभंग गाते, रामायण, महाभारत, हे जे आपले काय आहेत? ग्रंथ आहेत. आपले ग्रंथ आहेत. तीर्थक्षेत्र कोणते आहेत? आपले तीर्थक्षेत्र आहेत. पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे, पैठण तीर्थक्षेत्र आहे, आळंदी आहे, देहू आहे. सगळ्या संतांची समाधीस्थळ आहेत. ही आपली काय आहेत? तीर्थक्षेत्र आहेत संप्रदायाची. बरं का, संप्रदायाची साधना काय आहे? साधना आहे परमेश्वराचं नाम. नाम हे काय आहे? साधन आहे. एकंदर शिक्का पाठविला हे लोक आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकाराने सर्व भावे एक विठ्ठल. आता याला काय म्हणायचं? याला म्हणायचं सुपंत. काय म्हणायचं? याला सुपंत. म्हणून एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. हे तरी का करायचं? महाराज म्हणतात आपला काळ किती हे आपल्याला सांगता येत नाही. आपल्याला किती काळ आपला आहे या जगामध्ये हे आपल्याला सांगता येत नाही. मिळालेला जो काळ आहे त्या काळाच्या संधीतच आपण हे करायचं. दुसऱ्या चरणात वर्ण कोण जाणे कैसी परी, 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 कोण जाणे कैसी परी. जाणे कैशी परी पुढे उरी ठेवितान. आता कोण कोणता काळ कधी आपला हे माहीत नाही आपल्याला. महाराज म्हणतात क्या जीवन के पकरियास, क्या जीवन के पकरिया हथ लिया नहीं तेरा गास. ताटातला घास तोंडात जाईल हेही सांगता येत नाही. आपला काळ किती जगामध्ये हे आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात कोण जाणे कैशी परी. कोण कोण जाणू शकतं हे पुढचं. एका ब्राह्मणाची यमाची भेट झाली होती. ब्राह्मण काकाने यमाला विचारलं, यमराज
हो यमराज म्हणले. यमराज मग माझं आयुष्य किती? ते म्हणले हे आम्ही नाही कोणाला सांगत, हे गुप्त यंत्रणा आहे आमची, ही गुप्तचर खाते आमचं, आम्ही कोणाला सांगत नाही. मग सांगत नाही म्हणून तुम्ही येता कसं? म्हणले 3 नोटीस अगोदर देतो. यमराजाने सांगितलं 3 नोटीस देतो मग आम्ही येतो, तसं येत नाही. काही दिवसाने त्या ब्राह्मण काकासमोर यमराज येऊन उभे राहिले. म्हणले यमराज? हो यमराजच आलो. म्हणले का आला? तुमचं संपलं आता, चला. संपलं? तुम्ही काय लबाड बोलता? म्हणजे नोटीसच दिलं नाही. 3 दिली, 3 तुम्हाला, तुम्ही घेतली नाहीत, मी काय करणार त्याला? 3 दिली. हो पहिलं नोटीस दिलं तुम्हाला, तुमचे केस पांढरे झाले. केस पांढरे झाले यमराजाचं पहिलं नोटीस आहे. दात पडले दुसरं नोटीस आहे, आणि देसाई कमी आलं तिसरं नोटीस आहे. हे 3 नोटीस दिली तुम्हाला. पहिलं तुम्हाला नोटीस दिलं, केस पांढरे झाले, तुम्ही त्याच्यावर काळे केस केले, मी काय करणार? काय केले? केस काळे केले, मी काय करणार? तुमचं दात पडलं, दुसरं नोटीस तुम्हाला दिलं, तुम्ही बचाडा बसवलं, मी काय करणार त्याला? तिसरं नोटीस दिलं तुम्हाला, दिसायला कमी आलं, तुम्ही महम्मदवाडीला जाऊन चष्मा लावून आला, मी काय करणार त्याला? आता चला, ज्या दिवशी संपायचंय, कोणत्या दिवशी संपायचे हे माहीत नाही. महाराज म्हणतात जव काळ असे दुरी ठेला, तव तू हरिगुण गाय वहिला, मनी भाव धरून यावला, नवांचे त्याला चुको नको. बरोबर आहे, नवांची त्याला चुकू नको. बरवे झाले आजीवरी, नाही पडलं मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथवरील, उरले ते हरी तुम्हा समर्पण. तुकोबर म्हणतात कोण जाणे कैशी परी, पुढे उरे ठेविता. एक धर्मराजाकडे एक याचक आला होता. धर्मराजाने सांगितलं उद्या या, आज वेळ संपली. उद्या या म्हटल्यावर भीमाला आनंद झाला. भीमाने दोन्ही हातानं नगारा वाजवायला सुरुवात केली. नगारा वाजवायला लागल्यानंतर भीमदादाला धर्मराजाने विचारलं वेळ लागला काय भीमा, नगारा का वाजवतो? तो म्हणला मला आनंद झाला. कशाचा आनंद झाला? म्हणजे त्या याचकाला तुम्ही काय सांगितलं? उद्या सकाळी ये, उद्या तुला देतो. म्हणजे तुम्ही उद्यापर्यंत नक्कीच जगणार आहे याचा आनंद झाला मला. माणसाचा घडीचा भरवसा नाही, पण तरी सुद्धा तुम्ही उद्या या म्हटला. हा मग आता आपला घडीचा भरवसा नाही, तुम्ही तर उद्या म्हणताय त्याला, उद्या म्हणता म्हणून मला आनंद झाला. क्षणाचा तुकाराम महाराज म्हणतो कोण जाणे कैशा रीती, कोण जाणे कैशा परी, आणि पुढे उरी ठेविता. पुढचा काळ कसा येईल हे आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणून आताच आपण अवघे धरू, अवघे धन्य होऊ आता स्मरविता स्मरण. तुकाराम महाराज म्हणतात आपण अवघेचे अवघे सगळे धन्यतेला पात्र होऊ.
चांगल्या पंथानं चालू, धन्यतेला पात्र होऊ. धन्यता एकदा प्राप्त झाली की आपलं जीवन उत्तम कीर्ती ठेवतं. आणि म्हणून अवघे धन्य होऊ आता, स्मरविता स्मरण. धन्य दिवस आजी डोळिया लादला, आनंद देखीला धनीवरी. धन्य झाले मुख निवाले रसना, नाम नारायणा घोष करी. धन्य आजी पंथे चालती पाऊले, टाळिया शोभले कर दोन्ही. धन्य मस्तक सर्वांगा शोभले, संताची पाऊले लागताची. धन्य तुकामध्ये निधान पावले, पावलं पावले विठोबाची. धन्य झाले मूक निवाली रसना, नाम नारायणा घोष करी. आज आपण धन्य होऊ म्हणतात. आपलं धन्यतेला पात्र जीवन झालं पाहिजे. मानवी जीवन थोडकं आहे आणि थोडक्या जीवनामध्ये आपल्याला धन्यता मिळाली पाहिजे. अवघे धन्य होऊ आता आणि स्मरविता स्मरण. आणि अशा प्रकारची जोड आपल्या जीवनामध्ये आपण करू. आणि कशाची? भगवंताच्या पायाच्या आवड, त्या चरणाची आवड आपल्याला निर्माण व्हावी. आणि म्हणून तुकोबराय वर्णन करतात. तुका मने आवगे दो, तुका मने आवगे दो, तुका मने आवगे दो, तुका मने आवगे दो. आवडी चरणाची, ते आवडी चरणाची. पैशा कोण जाणे कशा, आवडी चरणाची, आवडी चरणाची. जगताने कैसा पारे, जगताने कैसा पारे. पुढे उडी ठेविता, पुढे उडी ठेविता. बनवा पिठी वाजवा, नुसतं बाता घाला.
चरण धरलेली भैरवी पुढे उरी ठेविता तुका म्हणे अवघी जोडी तुका म्हणे अवघी जोडी ते आवडी चरणाची. जीवनामध्ये अनेक प्रकारची जोड होत असते. कधी पापाची जोड होते, कधी पुण्याची जोड होते, कधी धनाची जोड होते, कधी दैवी संपत्तीची जोड होते असते. पण त्या जोडीचं प्रत्येकाचं फल वेगळं असतं. जर पापाची जोड आपण केली तर पापाच्या जोडीला पुढे त्याचं फल दुःख पदरात पडतं. पुण्याची जोड केली सुख पदरामध्ये पडतं. आपण जर अशी दैवी संपत्तीची जोड केली तर आपल्या दारामध्ये रिद्धिसिद्धी प्राप्त होत असतात. या जोडी असतात. ही जोड कोणती करायची? तुकाराम महाराज म्हणतात आपण भगवंताच्या चरणाची जोड करू. आणि त्या चरणाची जोड केली की ते चरण आपल्या एकदा दारामध्ये आले की देव आपल्या घरी आला की सगळ्या संपत्ती आपल्या घरी येतात. देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला. एकदा तुका म्हणे आले आणि घरा वैकुंठ सावणे. एकदा तो परमात्मा आला की लक्ष्मी बरोबर येते. लक्ष्मी दुसरीकडे जात नसते. लक्ष्मी आपल्या त्याच्याबरोबर येते. लक्ष्मी आलं की रिद्धिसिद्धी येतात ते कार्य करण्यासाठी आणि त्या दारातून आपल्या हलत नाहीत. म्हणून संतांच्या दारात रिद्धिसिद्धी काय येतात याचं कारण आहे लक्ष्मी तिथं असते. लक्ष्मी का असते? देव त्या ठिकाणी आला असतो. पाय लक्ष्मीचे हाती. लक्ष्मीच्या हातात देवाचे पाय पूजा करण्यासाठी असतात. म्हणून तर हे सगळं रिद्धी सिद्धी आता हे जे काम आहे हे सगळं रिद्धिसिद्धीचं काम असतं. हजारो माणसं जेवली तरी तुमचा स्वयंपाक संपणार नाही. तुमच्या इथं सिद्धी जर आल्या तर तुम्ही 10,000 लोकांचा स्वयंपाक करू द्या आणि 10,000 लोक जेवले तरी ते संपणार नाही. सिद्धी त्या ठिकाणी येत असतात. म्हणून अवघा आपण काय करू? पंत धरू आणि अवघे एकमेका सहाय्य करू. अवघे धरू सुपंत. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात आता एकाला सहाय्य करून आपलं कार्य चालायचं म्हणलं एकाने एकाला सहकार्य करायचं. गाव चालायचं म्हणलं एकाने सहकार्य करायचं. कुटुंब चालायचं म्हणलं एकाने एकाला सहकार्य करायचं. आणि म्हणून आपल्या व्यवहारात ही तुकाराम महाराजांच्या अभंगाची मनसुद्धा आहे. आपण एकमेका म्हणतो पण एकमेका नाही तर एका असा शब्द येतो. एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. कोण जाणे कैशी परी पुढे उरी ठेविता. आली संधी आपल्याला आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपल्या हातून असं सहकार्य एकमेकाला व्हावं ही जगद्गुरु तुकोबारायांची इच्छा आहे. आणि या असा इच्छेचा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आपण निवडला आणि त्याच्यावर यथामती ऐकवास त्याचं चिंतन केलं. आता वेळही संपत आली. आपली सगळी भजनं एकदाच म्हणू बरं का आणि पुढे जेवायला सगळ्यांना मोकळी देऊ. विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा
पार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम 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 सगळे म्हणा तुकाराम 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 भव्य स्वरूपामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह सर्व आपल्या गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, सर्व कार्यकर्ते, तरुण मंडळ, भजनी मंडळ आणि आमचे माता भगिनी आणि सर्व क्षेत्रातील सर्व मंडळी परिसरातून आलेली सर्वांच्या समवेत झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय